मला ही विकासाची कामं करून दिली। आता बातमी मवियामधल्या महानाराजी नाट्यासंदर्भातली। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत महाविकास आघाडीत महानाट्य रंगलंय। राज ठाकरेंसह मविया की उद्धव ठाकरेंविना काँग्रेसची नवी आघाडी यावरून खडाजंगी सुरू आहे। लोकसभेत काँग्रेसमुळे झालेला फायदा लक्षात घेत उद्धव ठाकरेंना मुंबईमध्ये काँग्रेसची साथ हवी आहे, पण राज ठाकरेंशी एकी अंगलट येण्याच्या शक्यतेने स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसने उद्धव ठाकरेंनाच मोठी ऑफर दिली। आघाडी हवी असेल तर राज ठाकरेंची साथ सोडावी लागेल अशी अट ठेवत काँग्रेसने उद्धव ठाकरेंची कोंडी करण्याचाच प्रयत्न केलाय। आता ही सगळी कोंडी फोडण्यासाठी मवियाचे सर्वेसर्वा शरद पवार ऍक्शन मोडवर आल्याचं कळतंय। त्यामुळे मुंबईत मविया ठाकरे बंधू की काँग्रेसची नवी आघाडी असा प्रश्न आहे। राज ठाकरेंमुळे एकीकडे काँग्रेसची झोप उडालेली असताना शरद पवार आता मविया वाचवण्यासाठी मैदानात उतरले आहेत। 2 दिवसांपूर्वी काँग्रेसच्या मुंबईतल्या नेत्यांनी पवारांची भेट घेत त्यांना सोबत येण्यासाठी साकडं घातलेलं, पण राज आणि उद्धव ठाकरेंसह मवियाची मोठ बांधण्याचे पवारांचे प्रयत्न आहेत। यासाठी राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांचं काहीही म्हणणं असलं तरी पवारांनी दिल्लीतून सूत्र फिरवायला सुरुवात केल्याची माहिती आहे। मतचोरी विरोधात एकत्र मोर्चा काढला, मग निवडणूक वेगळी का लढवायची असा पवारांचा सवाल आहे। नेमकी हीच भूमिका उद्धव ठाकरेंची देखील आहे। त्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून पडद्यामागे काँग्रेसची बोलणी सुरू असल्याचं समजतंय। ठाकरेंच्या एका वरिष्ठ नेत्याने मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांची भेट घेतली आहे अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। एकंदरीत राजकीय परिस्थितीचं विश्लेषण करत असताना त्यांनी जर काही त्या ठिकाणी सुतवाच केला असेल तर तो त्यांचा असणारा अधिकार आहे। मात्र या संदर्भात मी आपल्याला वारंवार सांगितल्यानुसार स्थानिक पातळीवर सर्व निर्णय होणार आहेत। त्यांची जी सूचना असेल त्या अनुषंगाने इंडिया अलायन्स जरूर त्यावर निर्णय घेईल। मात्र मुंबईचा मतचोरीच्या अनुषंगाने झालेले जे सर्व मोर्चे आणि निषेधात्मक जे कार्यक्रम होते हे सर्व पक्षीय होते। त्यामुळे तो मवियानं काढलेला किंवा इंडिया अलायन्स काढलेला मोर्चा असं नव्हतं, तर तो एक राजकीय सर्व पक्षांनी एकत्रित येऊन फ्री अँड फेअर इलेक्शन व्हावेत ही भूमिका मांडण्याचा प्रयत्न त्या मोर्चातून झाला होता। तर राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत शिवसेनेने काय म्हटलंय तेही बघूया। हायकमांडशी चर्चा चालू आहे, वर्षा गायकवाड ताई आहेत त्यांच्याशी चर्चा चालू आहे आणि प्रत्येक पक्ष हा जेव्हा युतीत म्हणा किंवा आघाडीत म्हणा तो आपला घोडा दामटवण्यासाठी फार प्रयत्नशील असतात। ज्या पद्धतीने देशात कारभार चाललाय तो जर थोडाफार म्हणण्यापेक्षा जास्त मतांनी फिरवायचा असेल तर सर्वांनी एक राहिलं पाहिजे असं माझं प्रांजळ मत आहे। तर मुंबईच्या काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी नेमकं काय म्हटलंय तेही जाणून घेऊया। महाविकास आघाडी